रेडी. वारे वा माझं शेत आणि वारे निसर्ग. काय निसर्गानं आम्ही चोरी केलेला आहे निसर्गासोबत. पहा, पहिले आम्ही पेरणी केलेली, पेरणी निघाली नाही, त्याच्यानंतर आम्ही परत पेरणी केली, परत पेरणी करून हे पहा निसर्गाचा कोप. आणि हे पहा आमचा माल. तुम्हाला वाटत असेल घास आहे म्हणून, मित्रांनो हे पहा, हे अक्षरशः सोयाबीन आहे. आणि हे माझं शेत. कसं जगायचं आम्ही कास्तकार, आणि कसं आम्ही उदरपोषण करायचं, कसं आमचे लेकरं शिकणार आहे हे तुम्हीच सांगा मित्रांनो. मी राहणार हुडी तांडा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ इथलचा एक नागरिक आणि एक कास्तकार आहे. आणि निसर्गाचा असा कोप असल्यावर आम्ही काय करणार तुम्हीच सांगा. पहा माझं शेत, तुम्हीच सांगा. आम्ही असं जर समजा पावसाने समजा हे केलं, कोप आमच्यावर आणलेलं आहे, तर आम्ही कसं काय करणार आहे. हे माझं शेत पहा मित्रांनो, हे पहा, हे दुबार पेरणी आहे, पहिली पेरणी नाही आहे. पहिली पेरणी आमची गेली मातीत आणि हे दुसरी पाण्यात गेली आहे. पहा, तर माझं सरकारांना एवढंच विनंती आहे की मायबाप हो, कास्तकाराला कितीक लोक असे सांगतात की कर्ज माफ होऊन यांना कितीक कर्ज माफ द्यायचं आहे, कितीक कर्ज माफ द्यायचं आहे. तर आम्ही कास्तकार आहे आणि आम्ही सांगू इच्छितो की आम्ही किती काय करावं आणि किती मेहनत करायची आहे हे तुम्हीच सांगा. आमचे लेकरं उपाशी आहे, आमचं कोणतं उदरपोषण या शेतीवर होत नाही, तर आम्ही करायचं काय. लेकराचं शिक्षण आहे, तुमचे लेकरं कॉन्व्हेंटमध्ये मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकवताय, तुमचे हर एक इच्छा पूर्ण होते, आमची इच्छा पूर्ण करणार कोण. या सरकारला माझी एवढीच विनंती आहे की याचं काहीतरी मार्ग काढाव, कास्तकारासाठी काहीतरी ठोस निर्णय घ्याव, या सरकारला माझी विनंती आहे. आणि मी माझं शेत दाखवतो तुम्हाला. या हे पहा, तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये नुसतं घास आहे, याच्यामध्ये घास नाही माय बाप हो, याच्यामध्ये माझं सोयाबीन पेरलेलं आहे. हे पहा, याच्यामध्ये माझं सोयाबीन पेरलेलं आहे. आणि या सोयाबीनला मी काढायचं कसं आणि उदरपोषण करायचं कसं हे तुम्हीच सांगा. जातीचा मी बंजारा आहे आणि आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलेलं आहे की कशेल त्याची शेती आणि राहील त्याचं घर, म्हणून आम्ही वडीलधाऱ्याचा मान ठेवून आम्ही शेती करतो. शेती करून या जगाचा आम्ही पोशिंदा आहे बंजारा समाज. आणि असं झाल्यावर आम्ही कसं जगायचं, या बंजारा समाजाला करायचं काय हे शासनाला कळायला पाहिजे, हे शासनाला कळायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. नुकसान भरपाई काहीच नाही आहे. या शेतकऱ्यांचा एवढा वर्ष पूर्ण वाया गेलेला आहे. दोनदा पेरणी करून पण हे सगळं वाया गेलेलं आहे. त्याचं काहीतरी या सरकारालाच कळायला पाहिजे आणि काहीतरी आम्हाला भेटलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. आणि माझा एक मेसेज माझ्या बंजारा समाजाला राहील आणि हे मी कळकळीनं सांगतो. आणि एवढंच माझं एक मेसेज आमच्या समाजाच्या लेकरा पोरांनी आणि बुढे बुजुर्ग जे बी आहे समजा, त्यांनी हे लक्षात घ्यावा. हे मी मेसेज आता तुम्हाला सांगतोय आणि ते स्पष्ट बंजारा भाषेत सांगतोय. मार गोरमाटी गोर बंजारा मार भाई बहन हो, वावरा करो मत. बुढे लोक केगे वंदूर परंपरा आपण चालेचा, पण वावरा करो मत, ये मैं बुडो मत. तमेन मैं एकच कुचू काही पूर्वच आपले वावरामध्ये. आज आपण मेहनत करायचा, 6 महिना आपण मेहनत करायचा, वाटेल ते पिसा लगारेचा.
डबल डबल तिबल पेरणी करायचा आणि ये वावराऊ मै आपल्याला काही म्हण रोज पिको तो पिको न पिको तो आपण 6 मीनार मेहनत वाया चलेगी, आपण पिसा वाया चलेगे। एखादी आपण छोटो मोठो बिझनेस किदे, आपण कृषी उद्योग किदे, तो व 6 मीनार बेनिफिट आपण मिळच। जर समजा 100% न मिळिय 50% 75% मिळच, तो वरे सरू मार केणो छ कि छोटो मोटो बिझनेस करो या शेतीला लागो मत। ही प्रॉपर्टी करताडीन फक्त रकाडो आणि हीच प्रॉपर्टी आपले न डबल तिबल पिसा देन तळीन जावच। वावरा वेचो मत, वावरा वेचो मत, वावरा रकाडो वावराती कटाळो मत। फक्त आपण प्रॉपर्टी करताना ही फक्त वावरा रकाडो वावरा वेचो मत आणि ये वावरेला लागो मत। बिझनेस चालू करो, वावर आपलं पाणी करो, पाणी करेर नंतर ये वावराऊ माई बिझनेस चालू करो, छोटो मोठो बिझनेस चालू करो आणि बिझनेस चालू करे नंतर ये पर आपला उदरपोषण व्हाच। पण ये वावरे पर ये माले पर आणि ये असो ये निसर्गेर कोपे पर आपलं काय वेणी मित्रमंडळी हो मार गोरमाटी समाजेन मारा आतराज मॅसेज छ। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।